पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर फ्रेश, व्हाईट आणि मस्त टेस्टी मशरूमसुद्धा मार्केटमध्ये यायला लागले आहेत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मशरूमची भाजी किंवा स्टीर फ्रायसुद्धा तुम्ही बोलू शकता. टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. एकदम छान चविष्ट. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी मार्केटमधून हे फ्रेश मशरूम घेऊन आलेले आहे. छान मस्त फ्रेश मशरूम यायला चालू झालेले आहेत. आता पावसाळा सुरू झाला आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या सीझनमध्ये. तर इथे मशरूम मी काढून घेणार आहे. मशरूम क्लीन होते त्याच्यामुळे मी डायरेक्ट धुवून घेणार आहे. जर मशरूमला माती जास्त असेल तर तुम्ही एक काम करून घेऊ शकता. याच्यामध्ये मशरूममध्ये थोडंसं पीठ तांदळाचं किंवा गव्हाचं टाकून मिक्स करायचं, व्यवस्थित चोळायचं आणि मग नंतर पाण्याने धुवून घ्यायचं. पण इथे मशरूम जे होते ते क्लीन होते त्याच्यामुळे मी 2 मिनिटं मशरूम पाण्यामध्ये ठेवून दिले आणि मग नंतर साफ स्वच्छ धुवून घेतले. अशा पद्धतीने तुम्ही धुवून घेऊ शकता. तर जास्त माती असेल तर तशा मी जसं पीठ लावून बोलले तसं केला तरी चालेल. तर इथे मशरूम फ्रेश धुवून घेतलेले आहेत. इथे मीठ वगैरे सुद्धा लावायची गरज नाही आहे. तर इथे मशरूम क्लीन झालेले आहेत. आता आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता. मी इथे सर्कलमध्ये कट करून घेते आहे. इथे मी अर्धेच मशरूम यूज केलेले आहेत. अगदी 4 ते 5 मशरूम मी यूज केलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेला कांदा, अर्धा टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर, मीठ आणि काळी मिरी. त्याचबरोबर आपल्याला इथे हळद, गरम मसाला आणि लाल तिखट जे आपले नॉर्मल रेग्युलर मसाले आहेत ते सुद्धा यूज करायचे आहेत. मी इथे विदाऊट ऑइल करते. तुम्ही इथे पाहिजे तर तेलही घेऊ शकता एखादा चम्मच. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही या स्टेजला तेल यूज करू शकता. मला विदाऊट ऑइल बनवायचं होतं तर त्याच्यामुळे मी विदाऊट ऑइल केलेलं आहे. कांदा टाकून घेतलेला आहे. टोमॅटो टाकायचा आहे. इथे तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. मी इथे नाही यूज केली आहे. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो आहे तो जरा लवकर सॉफ्ट होईल, थोडं लवकर शिजेल, कारण आपण इथे तेल यूज करत नाही आहोत. तर इथे तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता म्हणजे शिजण्यामध्ये थोडं जास्त लवकर होईल, त्याचा उपयोग होईल. तर मी एक छोटी वाटी, अगदी छोटी वाटी इतकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला हळद आणि बाकीचे जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. जर हिरवी मिरची टाकताय तर लाल तिखट कमी टाका. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सगळे ड्राय मसाले जे आहेत ते तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि आता आपल्याला झाकण ठेवून हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला इथे आपण मशरूम जे कट करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. मी ते सर्कलमध्ये कट केलेले आहेत थोडेफार, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. आणि सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यांमध्ये मशरूम जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. वाव, इतकी टेस्टी आणि बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त रेसिपी झाली होती. तर इथे लिंबू टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी आता शिजायला ठेवून देणार आहे. आपल्याला झाकण ठेवून शिजायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. मशरूम खूप लवकर सॉफ्ट होतात. बस आपल्याला कांदा आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी झाकण ठेवून शिजवणार आहे. 4 ते 5 मिनटं इथे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये-मध्ये चेकसुद्धा करायचं आहे. ॲक्च्युली मशरूमला पाणी सुटतो त्याच्यामुळे मला जास्त पाणी टाकायची गरज नाही लागली. पण तुम्ही मध्ये-मध्ये चेक करत जा, जर पाणी आटून भाजी लागायची शक्यता असते त्याच्यामुळे. तर छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. वॉव!
तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया